आपण बनवणार आहोत उपवासासाठी उकडलेल्या बटाट्यापासून कुरकुरीत व टेस्टी फराळ। यासाठी तुम्हाला जास्त काही मेहनत करायची नाही काही चिरायचं नाही, काही भिजवायचं। खूप साध्या पद्धतीनं आपण झटपट बनवू शकतो। तर चला मग आळस न करता हा नाश्ता, हा फराळ आपण बनवूयात। ह्यासाठी आता आपण येथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहे मी। आता हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे। जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर 2 सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे खिसून घ्यायचं कोणत्याही एका खिसणीनं। स्मॅश सुद्धा करू शकता, पण लक्षात ठेवा त्याचे मोठे बटाट्याचे तुकडे राहिले नाही पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला 4ही बटाटे खिसून घ्यायचे आहे। खिसून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला आता साईडला ठेवून द्यायचं। एका कढई किंवा पॅन मध्ये अर्धा कप साबुदाणा घालायचा। तुम्ही साबुदाण्याला काय म्हणता मला सांगा कमेंट मध्ये। तर 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद आचेवर याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण याला बारीक याची पावडर करून घेणार आहोत। तर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे हे पावडर आहे। तर तुम्ही बघू शकता अशी पावडर आपली बनली पाहिजे। जर खूपच मोठा आहे तर चाळणीनं चाळू शकता। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्याला आणि त्याचबरोबर 1 इंच आलं घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा जिरे। जर तुम्ही हे खात नसाल तर तुम्हाला मी सांगते पुढे की काय करायचं उपवासासाठी जर खात नसाल तर। त्याचबरोबर इथे मी पाव कप शेंगदाणे भाजून अगोदरच त्याची साल काढून घेतलेली आहे, ते घेऊ शकता तुम्ही। आणि आता आपल्याला हे सगळे मसाले म्हणू शकता तुम्ही, आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून ओबडधोबड काढून घ्यायचंय, वाटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आता जे बटाटे उकडून घेतलेले होते त्यामध्ये हे आपण मसाला घालूया 2 चमचे आणि थोडस मसाला मी ठेवलेला आहे जे की आपण पुढे ह्याचा वापर करणार आहोत। आणि ते झाल्यानंतर आता आपण पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर जे की काळी मिरपूड पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर सेंधा नमक घालायचा आहे अर्धा चमचा जे की आपण उपवासासाठी खातो। आता आपण जे साबुदाण्याचं पावडर बनवून ठेवलेलं होतं ते सगळं पावडर आता आपण या बटाट्यामध्ये घालायचं। तर सगळं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। बरं मी तुम्हाला सांगते, जर उपवासासाठी तुम्ही आलं आणि जिरे खात नसाल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरच्या, सेंधा नमक आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेले होते ते घेऊन सुद्धा करू शकता। खूप छान टेस्टी होतात। आणि अशा प्रकारे आपल्याला चांगलं हे चिकट आणि एकजीव झालं पाहिजे बटाटे आणि आपले साबुदाणा। तर आपले जे रोल बनवणार आहोत ते म्हणजे तेलामध्ये फुटणार नाहीत। असं चांगलं आपल्याला पीठ मळल्यासारखं चांगलं मळून घ्यायचं आहे। रेस्ट साठी सुद्धा ठेवायची अजिबात गरज नाही। आता हे आपलं पीठ रेडी आहे। थोडस पोषण घ्यायचं, चांगलं असं एक रोल तुम्हाला जसं शेप द्यायचा तुम्ही देऊ शकता। बघा मी इथे असं सिलेंडर शेप देत आहे। तुम्हाला जर दाखवते मी, तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला गोल साईज मतलब एक रोल सारखं वाटत असेल तर तसं देऊ शकता तुम्ही, बॉल सारखं, किंवा टिक्की साईज द्यायची आहे तर त्या प्रकारे तुम्ही देऊ शकता। पण मी इथे सिलेंडर शेप देणार आहे, तर अशी सिलेंडर शेप देऊ शकता छान। बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला असं एकदम इझी। जर हाताला चिटकत असेल तर थोडस तेल लावा, पण शक्यतो चिटकणार नाही। अशा प्रकारे मी सगळे हे रोल बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघा किती छान वाटत आहेत हे रोल, खूप भारी होतात हे रोल। हे रोल बनल्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होईपर्यंत आपल्याला एक छोटीशी छान अशी टेस्टी चटणी बनवूयात। आपण जे मसाला थोडस उरून ठेवलेलं होतं त्यामध्येच आपल्याला आता हे कोथिंबीर घालायची आहे। 2 चमचे असे थोडे मोठे 2 चमचे दही घेतलेलं आहे ही छोटीशा पळीनं, आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं सेंधा नमक घालायचं आणि 1-2 चमचे पाणी घालून हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं। तुम्ही बघू शकता छान अशी चटणी बनून तयार आहे। एक कामामध्ये 2 आपले मस्त असे टेस्टी पदार्थ बनून तयार। तर तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून असं आपले हे सगळे रोल सोडून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला हे तेलामधून तळायचे नसतील तर तुम्ही आपे पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता, थोडस तेल घालून ते सुद्धा करू शकता। हे तुम्ही उपवासासाठी नाही तर असंही मुलांसाठी टिफिनला स्नॅक्स म्हणून किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर झटपट बनवू शकता। काही चिरायचं नाही, काही भिजवायचं नाही, असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे
निदान आपल्याला हे 4 ते 5 मिनिट लागतात. मंद आचेवर आपल्याला चांगलं लो टू हाय फ्लेमवर सुद्धा हे चांगलं फ्राय करू शकता. त्याचप्रमाणे दुसरी बॅच सुद्धा, हे सगळे रोल मी 2च बॅच मध्ये पूर्ण तळून घेतलेले आहेत. एकदम म्हणजे कम 4 घाला 5 घाला असं नाही, जास्तीत जास्त कढाई किती मोठी छोटी त्यावर आपण सगळे हे रोल तळून घेऊ शकतो. आता रोल आणि नाश्ता असे पकोडे किंवा रोल म्हणल्यानंतर मिरची तर येणारच, तर मिरची सुद्धा तळून तयार आहे. तर एकदम हे रोल ना बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत छान होतात. असं नाही की आतमध्ये चिकट आहे किंवा असं दाताला चिटकत आहे, असं अजिबात नाही, कारण आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलेलं आहोत. खूप छान होते झटपट. तर नवरात्रीमध्ये नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसे वाटलेले आहे. खूप भारी, कोणीही बनवू शकेल असे छान वडे बनून तयार होतात. जवळून मी तुम्हाला दाखवते, इतके छान होतात की अजिबात तेलकट सुद्धा नाही, ते भारी होतात. नक्की ट्राय करा. तुम्हाला मी दाखवते फोडून की पूर्ण कसे बनलेले आहेत. बाहेरून तर तुम्ही बघितलेलाच आहात, तर आतून कसं आहे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आतून सुद्धा एकदम छान सुटसुटीत अशी आपले हे रोल बनून तयार आहेत. तुम्हाला हे पूर्ण मी फोडून दाखवते. बघू शकता किती भारी झालेले आहेत हे वडे, सॉरी रोल. तर असे हे रोल तुम्हाला कसे वाटले, आणि चटणी सोबत तर काही विचारूच नका. खूप छान भारी चटणी, अलग बनवायची जरूरत नाही, त्याचबरोबर लगेच बनवू शकता. तुम्ही बघू शकता कसे झालेले आहेत आपले रोल. तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला? जर रेसिपी मधलं थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रतिभास किचनला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.